त्रासिकपणे काळ्या मांजरानं कुशी बदलली. खायच्या प्यायच्या हालानं ते अगदी रोडावलं होतं. त्याच्या भारी मनात येईल की आपण खूप गलेलट्ट व्हावं, मऊ गुगुबीत व्हावं, आपल्या अंगावरची काळी मखमल झगमगावी, कुणी आपल्याला गळ्याला लाल भडक रेशमी रिबीनचा बो बांधावा. पण वामनरावांच्या ओढाताणीच्या संसारात त्याला आपली सगळी हौस मारावी लागत असे. बरं, खायचे प्यायचे हाल एक वेळ आपण राहू द्यात, पण काही करमणूक तरी घरामध्ये असायला पाहिजे. काळ्या मांजराला भांडण मारामाऱ्या असलं बघायला फार आवडायचं. पण या माणसांनी एकमेकांना शिवीगाळ करावी, एकमेकांच्या अंगावर धावून जावं, एकमेकांना ओरबडावं, बोचकरावं असं त्याला भारी वाटायचं. पण तिथे परिस्थितीच वेगळी वाईट होती. कधी दोघं कधी भांडली नाहीत, एकमेकावर कधी हात उगारला नाही, अगदी हलक्या आवाजात शांतपणे बोलायची. कधी कारण नसताना एकमेकांकडून पाहून हसले देखील नाहीत. एवढं काय कुजबुजायची आणि गुलगुल बोलायची, कुणास ठाऊक. ते पोर एकसारखं रडत, पण त्याच्या रडण्याच्या मस्त शिव कधी उठत नाही. कधी धरून त्याला रागाने जमिनीवर आदळलं नाही, की कधी फोडून काढणार नाही. नेहमी आपलं त्याचे लाड करत बसलेले असायचे.